मेसन या व्यवसायाच्या दोन्ही बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. मी श्रीकांत प्रताप वाघ आणि श्री सुरेंद्र भांडारकर असे दोन निदेशक आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तरी कृपया या लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यासात खंड पडू न देता व्हिडिओ लेक्चरचा लाभ घ्यावा. सॅनिटरी इंजिनिअरिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मानवाच्या गरजा भागवताना आणि गरजा भागविण्यासाठी उत्पादने तयार करताना अनेक पदार्थ वाया जातात किंवा घातक पदार्थ निर्माण होतात. असे वाया गेलेले पदार्थ आणि घातक पदार्थ तसेच पडून राहिल्यास अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व त्याचा घातक परिणाम होतो. म्हणून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. त्यांची विल्हेवाट कशी लावावी हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याच्याशी संबंधित असलेले तांत्रिक शब्द माहीत करून घेणे आवश्यक असते. आपण आता सॅनिटेशनशी संबंधित तांत्रिक शब्द पुढे पाहणार आहोत. रिफ्यूज म्हणजे सर्व प्रकारचे वाया गेलेले पदार्थ आहेत. यामध्ये द्रव, अर्धघन व घन पदार्थ येतात. गार्बेज म्हणजे वाळलेले सेंद्रिय पदार्थ, कागद, झाडाची पाने, वाया गेलेली फळे, भाजीपाला, घर, रस्ते, बाजार, कार्यालय स्वच्छ केल्यावर निघालेला कचरा होय. रबिश म्हणजे वाया गेलेले बांधकाम साहित्य, तुटलेले फर्निचर, फाटलेले कपडे, कागद इत्यादी होय. सलेज म्हणजे किचन, बाथरूम, घर, कपडे धुणे इत्यादीमधून वाया जाणारे पाणी होय. यामध्ये कुजणारे पदार्थ नसल्यामुळे सलेजला घाण वास येत नाही. सिवेज म्हणजे संडास, मूत्रिघर, प्राण्यांचे तबेले, औद्योगिक वेस्ट तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी आणि पावसाचे पाणी यांचा समावेश होतो. हे सर्व वेस्ट सिवरमधून वाहून नेले जातात. हे पदार्थ कुजताना घाण वास निर्माण करतात तसेच आरोग्यास हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात. सबसॉईल वॉटर म्हणजे भूमिगत जल होय. भूमिगत जल किंवा भूजल सिवरमध्ये शिरू शकते कारण काही वेळेस सिवर लिकेज असतात. आता स्टॉर्म वॉटर म्हणजे परिसरात पडलेला पाऊस होय. सॅनिटरी सिवेज किंवा डोमेस्टिक सिवेज म्हणजे निवासी इमारती, औद्योगिक कारखाने इत्यादींमधून निघालेले वेस्ट पदार्थ होय. याला अतिशय घाण वास असतो. यांचे वर्गीकरण डोमेस्टिक सिवेज किंवा औद्योगिक सिवेज असे केले जाते. डोमेस्टिक सिवेज म्हणजे निवासी इमारती किंवा कार्यालय, इतर सार्वजनिक इमारती इत्यादींमध्ये असलेले संडास, युरिनल मधून निघणारे मानवी मळ आणि मूत्र होय. या पदार्थांना अतिशय घाण वास असतो. यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न केल्यास आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण होते. औद्योगिक सिवेज म्हणजे कारखाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये निघणारे घातक सेंद्रिय पदार्थ होय. या पदार्थांवर पारंपरिक पद्धतीने ट्रीटमेंट करता येत नाही. नाईट सॉईल म्हणजे प्राणी आणि मानव यांचा मळ होय. याला ह्युमन अँड ॲनिमल एक्सक्रेटा असे म्हणतात. सिवर म्हणजे भूमिगत नळ होय, ज्यामधून सिवेज विल्हेवाट लावण्याच्या जागेपर्यंत वाहून नेले जाते. सिवरेज म्हणजे सिवेजची विल्हेवाट लावण्याच्या जागेपर्यंत वाहून नेण्याची यंत्रणा होय. सबसॉईल वॉटर म्हणजे भूमिगत जल होय. भूमिगत जल किंवा भूजल सिवरमध्ये शिरू शकते कारण काही वेळेस सिवर लिकेज असतात.